कल्याणमध्ये खिडकीची ग्रिल तुटल्यानं एक 7 वर्षाचा मुलगा कोसळलाय। हा मुलगा घराच्या खिडकीच्या ग्रिलमध्ये खेळत होता आणि त्यावेळेस अचानक ग्रिल तुटली। कल्याणच्या कोळशेवाडी परिसरामध्ये ही घटना घडली असून मुलगा ओरडण्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली आणि ग्रिल पकडून ठेवली। वंश लांडगे नावाचा हा मुलगा यावेळेस या सज्जावर अडकून पडला होता। अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत या मुलाची सुखरूप सुटका केलेली आहे। वंशचे आई वडील घरी नसताना ही घटना घडलेली आहे। यानंतर आता बातमी आहे मुंब्र्यातून। मुंब्रा परिसरामध्ये पुन्हा मराठी विरुद्ध अमराठी असा वाद झालेला आहे। फळ विक्रेत्याला मराठीत बोलायला सांगितल्याने हा वाद झाला। मात्र मराठी तरुणावरच मुंब्रा पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। विशाल गवळी नावाचा मराठी व्यक्ती फळ विक्रेत्याला मराठीमध्ये बोलायला सांगितल्यामुळे हा वाद निर्माण झाला आणि त्यानंतर या मराठी मुलासंदर्भातच आता पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली। त्यामुळे मराठी विरुद्ध मराठी असा वाद पुन्हा एकदा पेटल्याचं दिसतंय। इधर बोलो। मुझसे कुछ गलती हो गई तो मुझे माफ करो बस। क्या गलती हुई थी? गलती क्या हुई थी? गलती हो गई मुझे माफ यानंतर राज्यासह देशातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50 मधून। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकची गोदावरी स्वच्छ करण्याचा मानस महापालिकेने घेतलेला आहे। गोदावरी नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी 1800 कोटी रुपयांचा खर्च करून नव्याने 9 STP प्लांट करण्यात आलेले आहेत। राज्याच्या मुख्य सचिवांसोबत झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। अमृत योजनेअंतर्गत कल्याण डोंबिवलीसाठी 359 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मान्यता दिलेली आहे। त्यामुळे नव्या समाविष्ट 27 गावांना सुरळीत पाणीपुरवठा होणार आहे। यावेळी शिंदेंनी दिलेला शब्द पूर्ण केल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलाय। राज्य सरकार 4849 एकर जमिनी शेतकऱ्यांना परत करणार आहे। सरकारी थकबाकीपोटी लिलाव होऊन या जमिनी सरकार जमा झाल्या होत्या। या जमिनी आता शेतकऱ्यांना परत करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। बहिणीकडे आता कार आणि नोकरी असेल तर ती बहिणी लाडकी नसणार आहे, कारण सरकारने लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी करायला घेतलेली आहे। तसंच 2.5 लाखांचं उत्पन्न असणाऱ्यांनाच फक्त योजनेचा लाभ मिळणार आहे। असं असलं तरी ही छाननी सरसकट होणार नसल्याचं अदिती तटकरे यांनी म्हटलंय। बुलढाणालगत मंजूर झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयाची जागा बदलण्याची मागणी कृती समितीने केलेली आहे। शहरातच 23 एकर जागा उपलब्ध असून या ठिकाणी खर्च देखील कमी लागणार आहे। याशिवाय वैद्यकीय सेवा घेणाऱ्यांसाठी सोयीस्कर असल्याने वैद्यकीय महाविद्यालय शहरातील जागेवरच उभं राहावं असं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे। लातूरच्या उदगीर शहरामध्ये नववर्षाच्या सुरुवातीलाच उदगीर नगरपालिकेने अतिक्रमणावर बुलडोजर चालवले। शहरामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाढत चाललेलं अतिक्रमण काढलेलं आहे। त्यामुळे उदगीरकरांनी मोकळा श्वास घेतलाय। दरम्यान यापुढे अशीच कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचं पालिकेने सांगितलं। सांगलीच्या मध्यवर्ती सहकारी बँकेने वर्षभरामध्ये थकीत कर्जदारावर कारवाईचा बडगा उगारलाय। यामध्ये थकबाकीदार 9 संस्थांवर कारवाई करत आतापर्यंत 130 कोटी 47 लाख रुपयांची कर्ज वसुली करण्यात आली आहे। तर बँकेकडून मार्च अखेरपर्यंत 100 कोटी वसुली होणार असल्याचं सांगण्यात आलंय। देवदारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय कोल्हापुरात दिसलेल्या हरिनामाचा जप करत असताना कसबा बावड्यामध्ये पांडुरंग उल्पे यांना हार्ट अटॅक आला होता। डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। मात्र मृतदेह अँब्युलन्समधून घरी नेत असताना स्पीड ब्रेकरचा धक्का बसला आणि पांडुरंग तात्यांच्या बोटाची हालचाल सुरू झाली।
धाराशिवमध्ये मांजा विक्री करणाऱ्या दुकानदारांना नोटीस बजावण्यात आलेली आहे. नायलॉन मांजाच्या वापरामुळे प्राणी, पक्षी आणि माणसांना इजा होते. त्यामुळे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी जनजागृतीसाठी विशेष मोहीम राबवली आहे. शिवाजी पार्क मैदानामध्ये शिवराज्याभिषेक सोहळा शिल्पाच्या भिंतीलाच मोठं भगदाड पडलेलं आहे. या भगदाडाच्या आतमध्ये घाणीचं साम्राज्य पसरलंय. मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याची घटना ताजी असतानाच शिवाजी पार्कमधल्या या प्रकाराने शिवप्रेमींनी संताप व्यक्त केलाय. मुंबईकरांनी तब्बल 52 कोटींची मॅगी फस्त केली आहे. मुंबईकरांनी ऑनलाईन ॲपवरून वर्षभरात 52 कोटींच्या मॅगीची ऑर्डर केली. दरम्यान 80 फुटबॉल स्टेडियममधल्या प्रेक्षकांचं पोट भरू शकेल एवढी मॅगी मुंबईकरांनी वर्षभरात फस्त केली आहे. बातमी आहे छगन भुजबळ यांच्या संदर्भात. साताऱ्यातल्या कार्यक्रमामध्ये छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस उद्या एकाच व्यासपीठावर येणार आहेत. उद्या देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये बैठक होण्याची शक्यता असून छगन भुजबळ उद्याच्या बैठकीनंतर आपली पुढील राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित पवार हे परदेशवारीत आहेत आणि त्यामुळे अजित पवारांच्या अनुपस्थितीमध्ये भुजबळ काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. बायको नांदायला येत नसल्याने नवऱ्याने खंडोबा मंदिराच्या पायथ्याशी आमरण उपोषण सुरू केले. एवढंच काय तर बीडच्या सेलू गावातील एका व्यक्तीने बायकोला नांदायला पाठवा असं म्हणत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रारही केली. बीडमध्ये नवरोबाचा हा विषय सध्या चर्चेचा ठरतोय. कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील अतिक्रमण हटवावं आणि गडावरील मंदिरे, युद्धांची स्मारके याचा जीर्णोद्धार करावा अशी मागणी करण्यात आलेली आहे. विशाळगड रक्षण कृती समितीने ही मागणी केलेली आहे. यवतमाळच्या पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांनी जिल्हा परिषदेमध्ये ठिय्या आंदोलन केलं. पाणी उपलब्ध करून देऊ असं आश्वासन उपकार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. विकत घेतली होती जिल्हा परिषदेची जमीन विकत घेऊन ते लोक जे जंगलामध्ये राहत होते त्याचं स्थानांतरण त्या जवाहरनगरमध्ये केलं. कालांतरानं जमिनीचे भाव वाढले. ते माझे इथं बोरगाव हे जवाहरनगर. यवतमाळच्या दिग्रसमधील जनसंघर्ष अर्बन निधीच्या बँकेच्या अध्यक्षांसह सदस्यांनी ठेवीदारांचे 44 कोटी लाटल्याचा आरोप करण्यात आलाय. 6,500 ठेवीदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये खातेधारकांनी ठिय्या दिला. विशाळगडावरील हिंसाचारानंतर कोल्हापूर पोलिसांनी 14 जुलैपासून गडावर संचारबंदी लागू केली होती. तब्बल 5 महिन्यांनंतरही संचारबंदी लागूच आहे. त्यामुळे पर्यटकांना विशाळगडाला भेट देता येत नाहीये. तेव्हाही संचारबंदी उठवावी अशी मागणी गडावरील नागरिक करतायत. $450 कोटींच्या बीझेड ग्रुप घोटाळा प्रकरणी भारतीय खेळाडू शुभमन गिल, साई सुदर्शन, राहुल तेवतिया आणि मोहित शर्मा याला गुजरात सीआयडीने समन्स पाठवले. गुजरात स्थित कंपनीकडनं गुंतवणूकदारांना व्याज न मिळाल्याने गुंतवणूकदारांनी तक्रार केल्याचं हे संपूर्ण प्रकरण आहे. नागपूरच्या बाबुळखेडा शिवारामध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली. कारमधून जाणाऱ्या पवन हिरणार या नामक व्यक्तीवर गोळीबार करण्यात आले. यामध्ये त्याचा मृत्यू झाला असून एक जण जखमी आहे. पोलीस पुढील तपास करतायत. कामोठे येथील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा झालेल्या मद्यप्राशन केल्यावर जितेंद्रने दोघा आरोपींकडे समलैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी आग्रह धरला होता. त्यानंतर वाद विकोपाला गेला आणि त्यामध्ये आई आणि 45 वर्षीय जितेंद्रचा खून झाल्याचे समोर आले. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. बदलापुरात एका महिलेनं गृहसंकुलातील गाड्या तसेच रितू वर्ल्ड सोसायटीतील 4 चाकी दुचाकी गाड्यांची तोडफोड केल्याची घटना घडली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून ही महिला नेमकी कोण आहे याचा शोध सध्या सुरू आहे. या प्रकरणानंतर परिसरामधील पोलिसांनी आता गस्त वाढवलेली आहे.
हैदराबाद नवी दिल्ली दक्षिण एक्सप्रेसमध्ये चोरट्यांनी तरुणांची हत्या केलेली आहे. 4 आरोपींनी पैसे मोबाईल चोरीसाठी मारहाण करत तरुणांची हत्या केल्याचं तपासात उघड झालंय. या प्रकरणी 4घांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. कंपनी मालकाने कंपनीच्या कार्यालयामध्ये 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला सलग 2 दिवस 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. प्रदीप प्रजापती असं अत्याचार करणाऱ्या आरोपीचं नाव असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बातमी नाशिकमधून. नाशिकच्या येवल्यामध्ये बंदी असलेल्या नायलॉन मांजाचा सर्रास वापर सुरू आहे. हाच नायलॉन मांजा जीवघेण्या ठरत असल्याचं समोर आलं असून संध्याकाळच्या सुमारास महावितरण अभियंता योगेश अरुण रासने दुचाकीवरून जात होते आणि त्यावेळेस कापलेल्या पतंगाचा नायलॉन मांजा त्यांच्या गळ्याला अडकला. त्यामुळे रासने यांच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने येवल्यातील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे. दरम्यान हाताला तब्बल 45 टाके पडले. त्यामुळे सतर्क झालेल्या येवला पोलिसांनी आता नायलॉन मांजावर ड्रोनने नजर ठेवण्याचा निर्णय घेतलाय. पुण्याच्या थेऊरमध्ये उघड्यावर लघुशंका करताना हटकल्याने टोळक्याने वॉचमॅनसह त्याच्या पत्नीला बेदम मारहाण केली. या घटनेमध्ये उपचारादरम्यान जखमी महिलेचा मृत्यू झालाय. या प्रकरणी लोणी कारभार पोलिसांनी सतीश लोखंडे, अजय मुंडे, भानुदास शेलार या तिघांना अटक केली आहे. पुण्यातील लोहगाव परिसरामध्ये पुन्हा वाहनांची तोडफोड करण्यात आली. गेल्या 10 ते 15 दिवसांमध्ये ही तिसरी घटना असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या प्रकरणामध्ये 4 अल्पवयीन नशेखोर आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. 31च्या रात्री मिराडमध्ये तुफान हाणामारी झाली. काश्मीरा हद्दीतील म्हाडा कॉलनीमध्ये ही घटना घडलेली आहे. या हाणामारीमध्ये एकाचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर आहे. तर डीजेच्या आवाजावरनं वाद झाला असल्याची माहिती सध्या मिळते. धुळ्यातील निजामपुरा पोलीस स्टेशनमध्ये सुजलॉन कंपनीच्या कॉपर केबल चोरल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास करत 4घांना अटक केली आहे. या चोरट्यांकडून 13,33,250 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. आपल्या मुलीशी बोलतो म्हणून वडिलांनी आणि भावाने मुलीच्या मित्राची हत्या केली आहे. पुण्यातील वाघोली भागातला हा धक्कादायक प्रकार असून 17 वर्षीय अल्पवयीनची लोखंडी रॉड आणि दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. संभाजीनगरात नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नशेखोरानं एका तरुणाची हत्या केली आहे. किरकोळ कारणावरून त्यानं चाकूने भोकसले आणि या घटनेमुळे शहरातील वाढत्या नशेखोरीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. सांगलीत बाईक चोरांच्या पोलिसांनी मुसक्या आवळलेल्या आहेत. त्यांच्याकडनं तब्बल 19 बाईक जप्त करण्यात आलेल्या असून 9 लाखांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं ही कारवाई केली आहे. च्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेमध्ये वाकड पोलिसांनी तब्बल 5 किलो 100 ग्रॅम गांजा जप्त केलाय. या विरोधात NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. गतवर्षाला निरोप देण्यासाठी कोल्हापूरच्या राजारामपुरीमध्ये गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडनं 78,250 रुपयांचा 3 किलो गांजा आणि मोबाईल हँडसेट असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. कल्याण लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी हिच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आलेली. आज गवळी दाम्पत्याला कल्याण कोर्टामध्ये हजर केले गेलं. यावेळेस कोर्टाने त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पंतप्रधान मोदींकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक झालंय. गडचिरोलीतील कामगिरीचं मोदींनी कौतुक केलेलं आहे. फडणवीसांसमोर काल 11 नक्षलींनी आत्मसमर्पण केल्याचं आणि स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच ST बस सुरू झाल्यानं मोदी खुश आहेत.
पालकमंत्री पदाबाबत अजून घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र त्याआधीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे पालकमंत्री होणार असल्याचं वक्तव्य केले. बावनकुळेंच्या नावाची मुख्यमंत्री घोषणा करणार असल्याचंही ते म्हणतायत. पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार पडलंय. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक विशाल धनवडे पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. लवकरच ते भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. त्यासोबतच इतर 5 माजी नगरसेवक सुद्धा भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. यानंतर आता एक महत्त्वाची बातमी समोर येते. पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे. कांदिवली आणि मालाड दरम्यान तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे आता लोकलचा खोळंबा झालेला आहे. प्रवाशांना रुळावरनं प्रवास करावा लागतोय. साम टीव्हीवर आत्ताची एक्सक्लुझिव्ह बातमी समोर येते. पश्चिम रेल्वेनं जर तुम्ही प्रवास करणार असाल तर ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याचं चित्र समोर येते. कांदिवली आणि मालाड दरम्यान हा बिघाड झाला असून आता या प्रवाशांना रेल्वे रुळावरनं प्रवास करावा लागतोय, चालावं लागतंय अशी दृश्य आपण बघतोय. अत्यंत महत्त्वाची बातमी. आता कामावरनं घरी परतत असताना नाहक त्रास हा या सर्व नागरिकांना सहन करावा लागतो. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गणेश कवडे. गणेश, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे, कारण काय, कधीपर्यंत पूर्ववत होईल? नक्कीच गेल्या 20 ते 25 मिनिटांपासून आहे ती वाहतूक विस्कळीत झालेली पाहायला मिळते. कारण की कांदिवली आणि मालाड यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं अनाउन्समेंट आता सध्या करण्यात आलेलं आहे. मात्र नेमका काय बिघाड झालेला हे रेल्वेकडून अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. मात्र कामावरून घरी जाणाऱ्या नागरिकांचे आहे ते कुठेतरी गैरसोय होताना पाहायला मिळते. कारण की 20 ते 25 मिनिटांपासून एकाच जागेवर गाडी असल्यामुळे लोक देखील आहेत ते प्लॅटफॉर्मवरून त्या रुळावरून जाताना पाहायला मिळतात. जी, धन्यवाद गणेश आपण दिलेल्या माहितीबद्दल. तर पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे. कांदिवली मालाड दरम्यान काही तांत्रिक बिघाडामुळे वाहतूक विस्कळीत झाल्याचं समजतंय. उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवण्याची खासदार संजय राऊत यांनी प्रतिज्ञा केली होती आणि त्यामध्ये त्यांना मोठं यश आलेलं आहे अशी टीका केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी राऊतांवर केली आहे. शिवसेना शिंदे यांची राहिलेली नाही, ती मोदी शहांची झालेली आहे अशी टीका संजय राऊतांनी केली होती. जळगावच्या पाळधी गावामध्ये गाडीच्या किरकोळ वादातून राडा झाल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं. गुलाबराव पाटलांच्या गाडीचा धक्का लागल्याच्या कारणातून गावामध्ये 2 गटात वाद निर्माण झाला होता. यावेळेस काही दुकानं आणि गाड्यांची जाळपोळही करण्यात आली. या प्रकरणी संचारबंदी लवकरच उठवण्यात येईल असंही त्यांनी सांगितलंय. चाळीस आमदार गेल्यावर फरक पडला नाही तर या 5 ने नक्की काय फरक पडणार असं वक्तव्य ठाकरे गटाचे शहर प्रमुख गजानन धरकुडे यांनी केलेलं आहे. पुण्यातून ठाकरे गटाचे 5 माजी नगरसेवक भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या माहितीनंतर धरकुडे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. दौऱ्यावेळी पोलीस दलाकडून देण्यात येणारी मानवंदनेची प्रथा माझ्या दौऱ्यामध्ये बंद ठेवावी असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत. दौऱ्यामध्ये स्वागताला कुणीही पुष्पगुच्छ आणणार नाही असंही फडणवीसांनी म्हटलंय. हे आदेश सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, SP, महापालिका आयुक्तांना कळवण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जी श्रीकांत यांनी विना टेंडर अवाढव्य खर्च केल्याची तक्रार भाजपा आमदार प्रशांत बंब यांनी केलेली. बंब यांनी थेट आयुक्तांना भेटून अतिरिक्त आयुक्तांनी केलेल्या खर्चाबाबत जाब विचारलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काश्मीर संदर्भात मोठं विधान केलं. काश्मीरला कश्यप यांच्या नावाने ओळखलं जायचं, त्यांच्याच नावाने काश्मीरचं नाव पडलं असावं असं शक्य आहे असं अमित शाह यांनी म्हटलेलं आहे. काश्मीरबाबत लिहिलेल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये अमित शाह बोलत होते. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडबाबत काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केलाय. मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. पोलीस दलातील अधिकाराचा हवाला देत वडेट्टीवार यांनी हा मोठा दावा केलाय. वाल्मिक कराडला ज्या पोलीस स्टेशनमध्ये ठेवले त्या ठिकाणी 5 पलंग मागवण्यात आले होते. हे पलंग स्वतःसाठी मागवल्याचं पोलिसांनी सांगितलं असलं तरीही गादी उशी पंखा AC देखील बसवता येईल का असा टोला रोहित पवारांनी लगावलाय.
उशिरा का होईना बीड पोलिसांना जाग आली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 3 आरोपींना पोलिसांनी फरार घोषित केलेलं आहे. आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे वॉन्टेड असल्याचं जाहीर केलंय. मी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितलेला नाही असं वक्तव्य सुरेश धस यांनी केलेलं. धस यांनी मुख्यमंत्र्यांची आज भेट घेतली, त्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले. शिवाय विजय वडेट्टीवार मोठे नेते आहेत, त्यांनी काय म्हटलं त्यावर प्रतिक्रिया देणार नाही असं देखील धस म्हणाले. अजितदादा परळीत आले होते त्यावेळेस त्यांच्या ताफ्यामध्ये जी गाडी होती त्याच ताफ्यातील गाडीतून आरोपी वाल्मिक कराड हा शरण आला असा दावा बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केलेला असून आमदार सुरेश धस यांनीही या दाव्याला दुजोरा दिलाय. सरपंच हत्या प्रकरणातील तपासाला आता वेग आलेला आहे. एसआयटी पथकाचे प्रमुख बसवराज तेली यांनी वाल्मिक कराड यांची पावणे 2 तास चौकशी केलेली आहे. बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये चौकशी करण्यात आली असून केजमध्ये कृष्णा आंधळेच्या कुटुंबाची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर ते थेट बीडकडे रवाना झाले. बीडमध्ये वाल्मिक कराडची एसआयटी चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान सरपंच हत्या प्रकरणातील मारेकरांचा छडा लवकरच लागण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते. या बातम्यानंतर आता राज्यातील 36 जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. अलिबागमधील किहीम समुद्र किनारी बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैलगाडी शर्यतीमध्ये 135 बैलगाड्यांनी सहभाग घेतला होता. तर नवीन वर्षातील पहिल्या बैलगाडी स्पर्धाचा आनंद लुटण्यासाठी बैलगाडी शौकीनांनी गर्दी केली. बुलढाणा नगरपालिकेतर्फे गेल्या 3 ते 4 वर्षांपासून व्यायामशाळा बांधण्यात आली होती. त्या ठिकाणी युवकांना व्यायाम करण्यासाठी स्वतंत्र रस्ता नसल्याने शाळेची भिंत ओलांडून जावं लागत होतं. त्यामुळे आता व्यायामशाळेला स्वतंत्र रस्ता देण्यात यावा या मागणीसाठी युवकांनी नगरपालिकेसमोर आंदोलन सुरू केलंय. पुण्यातून चतुर्थीनिमित्त अष्टविनायक दर्शनासाठी एसटीची विशेष बस सेवा सुरू करण्यात आली आहे. शिवाजीनगर पिंपरी चिंचवड आगारातून अष्टविनायक दर्शनाकरता विशेष बस सोडण्यात येणार आहेत. सागरी किनारा मार्गावर आता 2 अग्निशामक केंद्र उभारण्यात येणार आहेत. वाहनांना या मार्गाचा जलद वाहतुकीसाठी फायदा होतोय. आता या जलद मार्गाचा वापर अग्निसुरक्षेसाठी करण्यात येणार आहे. केरळच्या कन्नूरमध्ये स्कूल बसचा भीषण अपघात झाला. पुलावरनं उतरताना स्कूल बस उलटली. यामध्ये एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असून 14 जखमी झाले. चालकाचं नियंत्रण सुटल्याने बसचा अपघात झालाय. पुण्यातील येरवड्यामध्ये भरधाव वाहनाने एका जोडप्याला उडवले. यामध्ये भीषण अपघातामध्ये पतीचा जागेवरच मृत्यू झालाय तर पत्नी गंभीर जखमी आहे. पोलीस पुढील तपास करतायत.